अमर मराठे सध्या गोलंदाजीसाठी दाखल होतोय. कारण की शिराळा तालुक्याचा अभिमानाचा तुरा या खेळाडूंना टेनिस क्रिकेट विश्वामध्ये रवला आणि मराठवाडी गावचा खऱ्या अर्थानं अभिमान आज मैदानामध्ये दाखल झाले. तर दुसऱ्या बाजूला अर्थातच अनिरुद्ध माने आणखीन एक आपण पाहिलं तर शिराळ्याचा खेळाडू जिथे आपण पाहिलं तर कोकरूड टीम साठी सातत्याने एक चांगलं क्रिकेट राहिलं या खेळाडूचं दाखल झालेत. पहिला चेंडू वॉटर ड्राईव्ह अप्रतिम डाऊन दी ग्राउंड चांगलं क्षेत्ररक्षण अभिमंत्र केलं जात आहे. बाबासू पाटील बाबा पाटील अप्रतिम क्षेत्ररक्षण. जेवढा वेगानं चेंडू आला तेवढ्याच वेगानं चेंडू अडवायचा होता. एक धाव कंप्लीट केली जाते. पहिला चेंडू आपण पाहिलं तर अगदी बॅटच्या समोर ठेवला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न बॅटिंग साठी युवराज सध्या आपण पाहिलं तर दाखल झाला. युवराज गमे बॅटीच्या टॉप एजला मिड विकेटचा खेळाडू आहे सुजित. चेंडू गॅदर केला फेकी पाहत आहे वॉर्ड थ्रो यार डायरेक्ट थ्रो केला जातोय. आज नवी मुंबईवरून दाखल झाला कोपर खेळण्यावरून दाखल झाला अगदी आपल्या 32 शिराळ्यामध्ये नागभूमी शिराळ्यामध्ये आज दाखल झाला. सुरेख फटका ड्राईव्ह केलाय अगदी ताकद लावली होती या फटक्यामध्ये अनिरुद्ध मानेनं. एकच धाव इथे भेटेल एक सिंगल धाव. ज्या पद्धतीने क्षेत्ररक्षण सजवलं गेलंय सध्या आपण पाहिलं तर टॉस जिंकला स्टेफेन स्पोर्ट्स कोकरूड संघ. दे वॉन्ट द टॉस इलेक्टेड टू बॅट फर्स्ट. सिद्धेश्वर स्पोर्ट्स पाडळेवाडी टीमला सांगितलं या आणि गोलंदाजी करा. हाफ ट्रॅक बॅकफुटला जातो पंच केलाय आहे खेळाडू कव्हरचा कॅच पकडली जाते. विकेटचं पतन युवराज गमे आपण पाहिलं तर या मॅच मध्ये जास्त वेळ थांबू शकले नाहीयेत. बॅक टू टॅग आउट. माघारी जावं लागलं थोडासा हाफ ट्रॅक पडल्यानंतर थोडासा राईज झाला बॅकफुटला जाऊन पंच केला आणि तदनंतर आपण पाहिलं तर अगदी एक्स्ट्रा कव्हरच्या खेळाडूनही कॅच पकडली. विकेटचं पतन होत आहे. युवराज गमे आज जास्त वेळ थांबला नाहीये. ही जबाबदारी त्यांच्या खांद्यावरती होती जरूर मात्र ती जबाबदारी मैदानामध्ये सोडून आता मैदानातून बाहेर दाखल झालेत. एक चांगली मॅच बघायला भेटेल कारण की ओव्हर क्रमांक 1 आतापर्यंत अमर मराठेनं चांगल्या पद्धतीने हाताळले. पहिल्या 3 चेंडूवरती 3 धावा त्यानं खर्च केल्या. चौथ्या चेंडूवरती हाफ ट्रॅक जिथे आपण पाहिलं तर विकेट ही त्याला भेटले. एका बाजूला कोकरूड संघ दुसऱ्या बाजूला पाडळेवाडी टीम अष्टविनायक स्पोर्ट्स कोकरूड या नावानं खेळते तर पाडळेवाडी टीम सिद्धेश्वर स्पोर्ट्स या नावानं खेळते. ओम साई स्पोर्ट्स शिराळ्याच्या माध्यमातून संपूर्ण स्पर्धा तुम्ही पाहताय. 22व्या वर्षामध्ये या संपूर्ण स्पर्धेचं नियोजन पाहताय. तब्बल 22 वर्ष परंपरेची 22 वर्ष अभिमानाची 22 वर्ष खऱ्या अर्थानं ओम साई स्पोर्ट्स शिराळा या आयोजनाची. ओहो हो हो यावेळी देखील चेंडू आपण पाहिलं तर अप्रतिम फटका खेळण्याचा प्रयत्न एक धाव इथे मात्र चोरली आहे. वॉट अ रनिंग बिटवीन द विकेट अप्रतिम रनिंग बिटवीन द विकेट. कारण की बॅटिंग साठी आपण पाहिलं तर दाखल झाला छोटू सबका. आणखीन एक टेनिस क्रिकेट विश्वामधलं नाव आयकॉन खेळाडू आज खेळतोय आणि पहिलीच धाव वेगानं कंप्लीट केली. चोरीची धाव जिला म्हटलं जातं. अमर मराठे एक वेगवान गोलंदाज अचूकता ज्याच्याकडे भरलेली आहे तो सध्या पॉवर प्ले क्रमांक 1 मध्ये. पुढे घेण्याचा प्रयत्न बॅटीच्या टॉप एजला हवेमध्ये चेंडू प्रेक्षकांच्या भेटीला जातोय. अप्रतिम फटका अनिरुद्ध मानेच्या बॅट मधून येतोय सीमा पार जातोय षटकार. ओम साई स्पोर्ट्स शिराळ्याच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहत असताना फटका खेळला गेला अनिरुद्ध मानेच्या बॅट मधून. कॅमेरा मॅन शेवटपर्यंत चेंडू टिपतोय. सॅड अँगल पुढे आला 2 पावलं तदनंतर अगदी उचलला बॅट स्विंग केली आणि पोहोचवला सीमा पार षटकार. वॉट अ स्ट्रोक यार. खूप छान कॅमेरा वर्क प्रत्येक या स्पर्धेचं चाललंय. कालही आपली चर्चा झाली कारण की या स्पर्धेची दर्जा उंचवण्याचं काम ॲज अ कॅमेरा मॅन ॲज अ समालोचक या सगळ्या गोष्टी आपण पाहिलं तर चांगल्या पद्धतीने फिट केलेत. संघाची धावसंख्या आपण पाहिली तर अगदी 1010. पहिल्या षटकाचा खेळ संपला. पहिल्या षटकाचं युद्ध संपलं. पहिल्या षटकाची हमरी तुमरी थोडीशी शांत झाली आहे. ओव्हर क्रमांक 1 चा खेळ झाला. 10 धावसंख्या विकेट गेली 1 माघारी 10 लॉस ऑफ दी 1 विकेट आफ्टर 1 ओव्हर. ही धावसंख्या स्कोर कार्डवरती पाहता गोलंदाजीसाठी दाखल झालेत सुजित शेवाळे. कराड टेनिस क्रिकेटचा डॉन या नावानं जरूर प्रसिद्ध झाला
आणि सध्या आपण पाहिलं तर आज 32 मध्ये त्याचं स्वागत जरूर केलं. संग्राम देखील त्याच्यासोबत आपण पाहिलं तर ही जोडी आहे संग्राम सुजित. जेव्हा जेव्हा सुजित एखाद्या मोठ्या स्पर्धेला जातो तेव्हा तेव्हा संग्राम त्याच्यासोबत नेहमी कंटिन्यू असतो. त्याची संपूर्ण भाऊबंद त्याच्यासोबत असतात. दाखल होत्या एका बाजूला आयकॉन खेळाडू सुजित शिवाळे, दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर छोटू सपकाळ. कारण की या दोघांमध्ये आयकॉन मध्ये कसा खेळ होतोय, दोघेही आपण पाहिलं तर महाराष्ट्र टेनिस क्रिकेटसाठी चांगला खेळ खेळतात. दोघे आपण पाहिलं तर सातारा टेनिस क्रिकेटसाठी चांगला खेळ खेळतात. मात्र आज ओम साई स्पोर्ट्स शिराळा नाईट स्पर्धेमध्ये एकमेकांसोबत आहेत. पहिला चेंडू पडतो, बॅट स्विंग केली जाते, चांगला चेंडू हाताला जातोय, स्विंग अँड मिस, डॉट बॉल. कारण की सुजित शिवायकडे अचूकता आहे, अनुभव आहे, गती आहे, वेग आहे, चतुर आहे, चालाक आहे, टप्पा आहे आणि या सगळ्या गोष्टी त्याच्याकडे सातत्याने भरलेल्या आहेत. छोटू सपकाळ एका बाजूला बॅटिंग करतोय. संघाची धावसंख्या आपण पाहिली तर स्थिर जैसे ते वैसे 10 धावसंख्या, 10 लॉस ऑफ द 1. गती परिवर्तन हलक्या हाताने करण्याचा प्रयत्न, उंच उडी घेतोय, फॉलोअर अडवण्याचा प्रयत्न, बॉर्डर फिल्डिंग यार, मिड ऑनचा खेळाडू वेगाने जातोय स्ट्रेट हिट साठी व्ही शेप मध्ये, चेंडू अगदी स्टॉप करतोय. आणि बाबासो पाटील होते, ज्या पद्धतीने फिटनेस आहे आज बाबासो पाटीलची, ज्या पद्धतीने आपण पाहिले तर त्यांनी धाव घेतली ती मिड ऑनला ते उभे होते. तुम्हाला व्ही शेप मध्ये जायचंय, स्ट्रेट हिट साठी स्टंपच्या मागे तुम्हाला पळत जायचं आणि अशा वेळी तो फिटनेस दिसून आला. अप्रतिम फिल्डिंग. यावेळी देखील बिगिट करण्याचा प्रयत्न, यावेळी देखील आपण पाहिलं तर अगदी डिक्लेअर मध्ये एक धाव, सिंगल धाव. संघाची धावसंख्या थोडीशी पुढे जाते, 12 या धावसंख्येवरती. प्रत्येक आपण पाहिलं तर आज वयाच्या 30व्या वर्षी मध्ये जर आपली कंबर दुखत असेल तर 40+ खेळाडू एवढा चतुर असेल तर लाज तर वाटणार ना आपल्याला आपल्या फिटनेसची. म्हणून प्रतीक मी तुलाच सांगितलं ही गोष्ट, फिटनेसची चर्चा मी तुझ्या सोबतच करतो. हो, लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, थोडासा बाहेर, अंपायर सांगतात व्हाईट बॉल. एक्स्ट्रा धाव ऍड होते टीमच्या टोटल मध्ये, एक्स्ट्रा धाव. एका धावेच्या मदतीने आता 13 धावसंख्या स्कोर करण्यात सजले. नील रुद्रच्या माध्यमातून छान मैदान पूर्णपणे प्रकाश पाडला मैदानामध्ये, चांगल्या पद्धतीने आपण पाहिलं तर लाईट्स सेट केलेत. नील रुद्र त्यांचा आभार व्यक्त करेल, सागर मानेचं खास करून. संदीप माने ओहो, उचलला जातोय हवेमध्ये, सीमारेषेच्या जवळ अगदी निघून जातोय पार. अप्रतिम फटका, छोटू सपकाळच्या बॅट मधून येतोय षटकार. श्री ज्योतिबा ट्रेडर्स सबका या षटकारी बोलू शकतो तू, की ज्या पद्धतीने हा फटका खेळला गेलाय. अगदी आपण पाहिलं तर बॅट स्विंग केली, बॅटीच्या अगदी टॉप एजला. कॅमेरामॅन पाहतोय ज्या पद्धतीने साइड अँगलने हा फटका दाखवला जातोय. रिप्ले टेलिकास्ट तुम्हाला दाखवलाय. व्हॉट अ स्ट्रोक यार, काय बॅट स्विंग दाखवली आहे आणि तदनंतर अगदी ढगामध्ये लाइटिंग ज्या पद्धतीने लागली आहे. संघाची धावसंख्या अगदी 19 या धावसंख्येवरती. बिगिट करण्याचा प्रयत्न, बिगिट करण्याचा प्रयत्न, व्हॉट हॅपन, अपील 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 केली जाते. अगदी यावेळी बॅट स्विंग केली जाते, तदनंतर विकेट कीपर अगदी चेंडू पकडला, अपील केली. फलंदाजाचे हावभाव वेगळे, गोलंदाजाचे हावभाव वेगळे आहे. धगधग, फलंदाजाचे ठोके होते, आउट, बॅटर आउट, लीडिंग एज, कॉट बिहाइंड द विकेट. आवाज झाला बॅटरला. छोटू सपकाळ बॅक टू द डग आउट, माघारी जातोय छोटू सपकाळ. आणि ज्या पद्धतीने चेंडू हातामध्ये आला विकेट किपरच्या, आणि तदनंतर आपण पाहिलं जी अपील उचलली, आणि तदनंतर आपण पाहिलं दोन्ही बॅटर एकमेकांसोबत भेटले. ओमकार सध्या आपण पाहिलं तर ओमकार खामकर दाखल होतो. आणखीन एक आयकॉन खेळाडू मैदानामध्ये. छोटू सपकाळ माघारी गेला, एक आयकॉन माघारी गेला, दुसरा आयकॉन आता मैदानामध्ये दाखल होतोय. ओमकार खामकर. वॉट अ मॅच यार, वॉट अ मॅच. छोटू सपकाळ मैदानातून बाहेर येतोय, त्याचे हावभाव तुम्ही स्पष्ट पाहू शकता. नॉट हॅपी. मात्र तदनंतर आपण पाहिलं तर ओमकारच्या खांद्यावरती आता जबाबदारी दिली आहे. अप्रतिम गोलंदाजी सुजित शेवाळेची राहिली आहे, की विकेट त्यानं प्राप्त केली एक षटकार आल्यानंतर. एक तेरी एक मेरी. वॉट अ मॅच यार. मॅच प्रतीक पहिल्या दुसऱ्याच ओव्हरमध्ये तापली आहे. बन गया मॅच.
चांगली तापवली मॅच, कारण की या मॅचला मजा येईल, पैसा वसूल होईल मॅच ही. वॉट अ बॉल यॉर्कर क्रिकेटचा अस्त्र बाहेर काढला. आजही सन्मान आहे यॉर्करला, आजही सन्मान आहे भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर आणि परफेक्ट यॉर्कर दोघांना आजही सॅल्यूट आहे भाई, सन्मान आहे दोघांना. या 2 षटकांचा खेळ झाला. संघाची धावसंख्या जैसे ते वैसे स्थिर, जशास अगदी शांत. 19 लॉस ऑफ दी 2 विकेट आफ्टर 2 ओव्हर. बॅटिंग करते टीम टॉस जिंकल्यानंतर. अष्टविनायक स्पोर्ट्स कोकरूड टीम टॉस जिंकून बॅटिंग घेतले संघानं. 2 षटकांचा खेळ झाला. टीमची टोटल आहे 19 आणि 2 षटकांचा खेळ अजून बाकी आहे. टीम मीटिंग चालली. गोलंदाजी कोणाला द्यायची, कारण की सुजित शेवायची गोलंदाजी संपली, तदनंतर आवाज दिला गोलंदाज आपण पाहिलं तर रमेश पाटील. स्वतः संघ मालक नाना ओव्हर क्रमांक 3 मध्ये दाखल झालेत आणि हवा चांगली सुटली आहे, कारण की या मैदानामध्ये बंधू बंधू खेळताना, भाऊ खेळताना दिसतात तुम्हाला एकाच टीम मध्ये. रमेश पाटील, बाबा पाटील, दोघे बंधूंची जोडी जरूर असते मैदानामध्ये. मात्र सध्या ओव्हर क्रमांक 3. ओहो, थोडासा बाहेर ठेवला जातो चेंडू. स्क्वेअर करण्याचा प्रयत्न. डिक्लेअर मध्ये धाव जातीये तब्बल 1. काय चेंडू हातात, चेंडू डॉट आला की टाळ्या चालू होतात लगेच सिद्धेश्वर स्पोर्ट्स पाडळी टीम कडून, कारण की ही मजा आहे. पाठीराखे पाहिजेत, कारण की आज अर्ध गाव आले तरी म्हटलं तरी चालेल. पाडळवाडी टीम अर्ध गाव आले आज. ओहो, यावेळी काय घडतंय. अगदी व्हाईट बॉल +1. आताच्या 2 धावा, येस आताच्या 2 धावा जरूर आहेत. संघाची धावसंख्या आपण पाहिली तर अगदी 22 धावसंख्या. आणि पाठीराखे पाहिजे. ग्रामस्थ संघाच्या पाठीशी हवेत. तो ग्रामस्थ असतो जो तुमच्यासाठी वेळ काढतो. तुम्ही हारलात ते नाराज होतो, तुम्ही जिंकावं यासाठी देवाकडे दावा करतो. तो ग्रामस्थ, तो पाठबळ ते हवाय संघासाठी. गती परिवर्तन, थोडाच बाहेर राहिलाय, खाली राहिलाय. व्हाईट बॉल, आणखीन एक एक्स्ट्रा धाव येते. एक्स्ट्रा धाव आता टीम मध्ये जरूर चालू झाल्या. कारण की या धावा महत्वाच्या आहेत टीमसाठी, कारण की आतापर्यंत 2 एक्स्ट्रा धावा आल्या आहेत. व्हाईट +1 देखील आले, जिथे आपण पाहिले तर अगदी धावा भरपूर येत आहेत सध्या एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये. ओहो, आणखीन एक एक्स्ट्रा येते की काय. होय, अंपायर सांगतात व्हाईट बॉल, कारण की बॅटिंग करत असताना फलंदाज बोलत धावा येऊ देत. गरज आहे धावांची. इसमें तेरा घाटा मेरा कुछ नहीं जाता. येऊ देत धावा. सध्या तेच केलं जात आहे. संघाची धावसंख्या अगदी 23 धावसंख्या. चांगली मॅच बनतीये सध्या आपण पाहिलं तर. धावाही बनतायत. 23 धावसंख्या, 24 धावसंख्या, 24. लॉफ्ट केला चेंडू, फुल टॉस. सुजित, नाही होणारे चुकी. कॅच पकडली जाते. नो बॉल. रुको जरा, सबर करो, कॅमेरामॅन फोकस करो. व्हॉट हॅपन. नो बॉल. त्यानंतर 2 धावा. फ्री डी केले. लेग अंपायर कॉल दिला हा, आणि लेग अंपायरचा कॉल होता हा. ही सेड चेक केला जातोय. डिसिजन आहे पेंडिंग. रुको जरा, सबर करो, कॅमेरामॅन थोडासा फोकस करो. गुड डिसिजन. अगदी लीगल बॉल. येस, हा नो नाही आहे. थोडासा खाली आपण पाहिलं तर लँड होत होता.
गुड डिसिजन. थर्ड अंपायर ऑल्सो गुड डिसिजन. कारण की ज्या पद्धतीने क्रिक लाईव्ह ना आपल्याला रिप्ले दाखवला, झूम केलं, अल्ट्रा झूम केलं, स्लो मोशन केलं. बाई दूध का दूध पाणी का पाणी. पिक्चर क्लिअर आहे बॉस. बॅटर आउट. थोडासा रिप्ले दाखवला जातो पहा, लँड होतोय थोडासा खाली. ऑलरेडी बॅट्समनची हाईट आणि त्यानुसार आपण पहिला चेंडू अगदी आपण पाहिला लिगल बॉल कॅच खूप चांगल्या पद्धतीने पकडली. म्हणजे आपण पाहिलं तर धावा जैसे ते वैसे, जिथल्या तिथे 24-24. विकास दाखल होतो. विकासला थोडा विकास करावा लागेल. आता धावसंख्येचा 24-24. नाही घेतल्या अजिबात नाही. डोंट वरी. किती काळजी आहे, काळजी भाऊ. एका धावेचा भाव खूप वाढलाय. एक धाव खूप इम्पॉर्टंट आहे. 24 धावसंख्या. विकासला थोडासा विकास धावसंख्येचा करावा लागेल, तो आजच. विकास जाधव ओव्हर क्रमांक 3 मध्ये सध्या आपण आलो. पहिल्या ओव्हरमध्ये 10 धावा, दुसऱ्या ओव्हरमध्ये 9 धावा, तिसऱ्या ओव्हरमध्ये सध्या आपण पाहिलं तर विकेट आल्यानंतर गोलंदाज पुन्हा एकदा ड्राईव्ह वॉटर ड्राईव्ह. यार क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑफ रिजन मध्ये. चेंडू गॅदर केला जातो. फेकेल फक्त एकच धाव. तोपर्यंत बॅकअप आहे. बॅकअप अगदी तिथून निसटते. ओहो, धावा खर्च होत आहेत. 1+1 2 धावा. आता चर्चा केली ना, एका धावेला महत्व आहे आणि आत्ताच 1+1 गेलाय. हा सुजितचा आवाज आहे. कारण की हा थ्रो अगदी आरामामध्ये, जेव्हा बॅटर आधा पिच वरती तुम्ही फास्ट थ्रो करू शकता, बुलेट थ्रो करू शकता. मात्र एक धाव जेव्हा पूर्ण होते तेव्हा थ्रो तुम्हाला गोलंदाजापर्यंत चेंडू पोहोचवायचा असतो. या छोट्या गोष्टी सध्या सुजित जरूर सांगत होता. 26 धावसंख्या 26 स्कोर कार्ड वरती सजल्या गेल्यात. सुरेख एक फटका लॉफ्ट केलाय. यावेळी चेंडू हवेमध्ये जरूर आहे खेळाडू लॉंग ऑफचा. तो मागे जातोय. हवे के संग संग हवे सोबत चेंडूही जातोय सीमा पार. येतोय अप्रतिम श्री ज्योतिबा ट्रेडर्स षटकार. वॉट अ स्ट्रोक. सर बाटीने ज्या पद्धतीने अनिरुद्ध मैदानामध्ये जोपर्यंत मॅच आहे, तू माने या ना माने, अनिरुद्ध माने जरूर माने. कारण की संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 32 धावसंख्येवरती 32. 32 धावा. खेळावं लागतं, शेवटपर्यंत थांबावं लागतं. सध्या तो थांबलाय. यावर देखील विकेट करण्याचा प्रयत्न, पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न. पाटीलला जरूर एज लागतोय, पायावरती आदळतोय, डॉट बॉल जातोय. कारण की अनिरुद्ध माने असा खेळाडू जो शेवटपर्यंत थांबण्यासाठी तयार असतो. मैं रुकेगा, मैं ठोकेगा, मैं बिलकुल नहीं झुकेगा. आणि असाच बोलणारा खेळाडू आहे. सध्या धावसंख्या अगदी आपण पाहिली तर स्थिर आहे 32 या धावसंख्येवरती 32. ओव्हर क्रमांक 3 सध्या मात्र प्रगती पथावरती. यावेळी देखील उचलला, मागचा पाय वाकवला, बसला, मग चोपला. चेंडू सीमा पार नाही गेलाय, तो तिथेच थांबलाय. ओहो, लांबच्या रस्त्याला असतात गतिरोधक, चांगल्या माणसाला असतात विरोधक. आता या फटक्याला काय आहे आडवा. व्हॉट अ स्ट्रोक यार. कारण की ज्या पद्धतीने हा फटका खेळला गेला, कारण की हवेनं हा चेंडू अडला गेला मारुती सर. ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर, कारण की पिक्चर क्लिअर आहे. आपण रिप्ले दाखवला जातोय. संघाची धावसंख्या अगदी आहे 34. रिप्ले मध्ये तुम्ही पाहताय चेंडू कसा टप्पा पडला. पहा चेंडू टप्पा पडला. वो उधर की उधर ही आहे भाई. मोये मोये यालाच बोलतात. नशिबाची साथ, गुलीगत धोका, मोये मोये याला बोलतात. कारण की ओव्हर क्रमांक 3 चा खेळ संपला. संघाची धावसंख्या 34. 34 धावसंख्या. दाखल झालाय गोलंदाजीसाठी विराज. अष्टविनायक स्पोर्ट्स कोकरू टीम टॉस जिंकून बॅटिंग करते. वॉट बॉल स्क्वेअर करण्याचा प्रयत्न. चेंडू आपण पाहिलं तर अगदी डिक्लेअर मध्ये जातोय. फक्त धाव आपण पाहिली तर एक. सिद्धेश्वर स्पोर्ट्स पाडेवाडी टीम आज फिल्डिंग करतोय. संघ आपण पाहिलं तर मैदानामध्ये धावा आतापर्यंत थांबवल्यात, धावा आतापर्यंत रोखल्यात. कारण की ज्या पद्धतीने बॅटिंग परफॉर्मन्स राहिला तिथे आपण पाहिलं तर थोड्या वेळासाठी असं वाटलं की आयकॉन टीम थांबतायत, धावा होत आहेत, पण षटकार मारून तेही माघारी आलेत. 5 चेंडू अजूनही बाकी आहेत. 5. क्षेत्ररक्षणात थोडंसं बदललं जाते. कारण की विकास जाधव सध्या मैदानामध्ये स्ट्राईक वरती. अनिरुद्ध माने सुरुवातीला आलेला बॅटर आहे. त्यांना आतापर्यंत धावा आपण पाहिलं तर आतापर्यंत टीमसाठी 18 धावा त्यांना आतापर्यंत केलेल्या आहेत.
सुरेख फटका ड्राईव्ह केलाय डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन अप्रतिम फटका आहे की आडुतीच्या डोक्यावरून जातोय 4-4 चौकार. अप्रतिम फटका कारण की ज्या पद्धतीने हा ड्राईव्ह केलाय संघासाठी धावा खऱ्या अर्थानं गोळा केल्यात. रिकामी जागा भरा तशी भरली आहे रिकामी जागा. 4 धाब्यानं चौकारा रिप्ले दाखवला जातोय. वॉर्ड स्ट्रोक यार कव्हर ड्राईव्ह अप्रतिम फटका. यावेळी लॉफ्ट करण्याचा प्रयत्न लॉंगॉनचा खेळाडू वेगानं जरूर येतो. एकच धाव घेतली जाईल. एकाच धावेवरती समाधान. एक सिंगल धाव. ओव्हर क्रमांक सध्या आपण पाहिले तर 4 मार्गस्थ आहे. 3 चेंडूचा खेळ झालाय. 3 चेंडू बाकी आहे. अनिरुद्ध माने अकेला काफी आहे ते पण बघूयात कारण की 3 चेंडू जोपर्यंत आपण पाहिलं तर तो उभा आहे तोपर्यंत धावा जरूर येतात. शेवटचे 3 चेंडू त्याच्या वाट्याला. पुढे घेण्याचा प्रयत्न लॉफ्ट करण्याचा प्रयत्न विकेट कीपर आहे. डॉट बॉल येतोय. अगदी टाळ्यांचा आवाज सिट्ट्या ढोल ताशे नगाडे नाही येत नशीब तिथे नाहीतर तेही वाजले असते. डॉट बॉल निर्धाव चेंडू लॉफ्ट करण्याचा प्रयत्न अनिरुद्ध माने. या आधी आपण पाहिलं तर गुडघा टेकून चांगला फटका खेळला होता. मात्र आता फक्त शेवटचे 2 चेंडू. फुल टॉस चेंडू शॉट पूल केलाय मिड विकेटला. नो बॉलचा इशारा दिलाय. चेंडू 1 बाउन्स अडवला जरूर जातोय आणि दुसऱ्या धावेचाही प्रयत्न केलाय. नो बॉल प्लस जीएसटी आत्ताच्या 3 धावा. येणारा चेंडू फ्री हिटचा. खाओ पिओ बिल मत चुकाओ असा फ्री हिट असतो. टीमची टोटल आपण पाहिली 43. वाडार स्पोर्ट्स वाडार आणि गुडमूड शिंगी स्पोर्ट्स बरेचसे नियम बदललेत हल्ली आणि सध्या आपण पाहिले तर ज्या पद्धतीने गोलंदाज थांबला पुन्हा नव्यानं सुरुवात करेल. फ्री हिटचा चेंडू कारण की धावा सध्या सॅटिस्फाईड आहेत 43. समाधानकारक धावसंख्या बोलू शकतात. 43 या धावसंख्येला सध्या तुम्ही. सुरेख फटका डाऊन दी ग्राउंड. फटका खेळून काढला मिड विकेट रिजनला. वेगानं जातोय. पान अडवण्याचा प्रयत्न. क्रिकेटमध्ये फुटबॉल नाही चालत. चौकार. वॉर्ड स्ट्रोक यार. एखाद्या सुईमधून जसा दोरा विनावा तसा फटका खेळला. अनिरुद्ध माने जोपर्यंत थांबतो तोपर्यंत धावा येतात जरूर. हा असा खेळाडू आहे जोपर्यंत मैदानामध्ये कापूस आहे हातात येता हलका आहे कामाने भिजला की जड जातो तसा तो सध्या जातोय. वॉट बॅटिंग यार अप्रतिम बॅटिंग. 47 टीमची टोटल. 1 टू गो. एक शेवटचा चेंडू आता मात्र बाकी आहे. इनिंग क्रमांक 1 सध्या तुमच्या समोर. पुढे घेण्याचा प्रयत्न सुरेख फटका. बॉल बॅक ड्राईव्ह. बंदुकीतून जशी गोळी निघावी तसा चेंडू निघून जातोय. अनिरुद्ध मानेने या मॅच मध्ये तब्बल धावा आतापर्यंत ठोकल्या. 12 चेंडू 28 धावा त्याने आतापर्यंत ठोकल्या. वॉट अ बॅटिंग अनिरुद्ध माने. संघाची धावसंख्या 51 आणि 52 धावेचा आव्हान ठेवलंय. अप्रतिम बॅटिंग अनिरुद्ध मानेने या मॅच मध्ये केले. त्यानं सांगितले जोपर्यंत मी आहे तोपर्यंत धावा होणार धावा करणार आणि अद्दल त्यानं 28 धावा ठोकल्या. चेंडू मैदानामध्ये पोहोचवाने. चला टीम लगेच मैदानातून बाहेर या. दुसरी टीम मैदानामध्ये आतमध्ये बाब. चला नेक्स्ट टीम लगेच मैदानामध्ये या.
चला टीम मैदानामध्ये, कोकरूड टीम चला लगेच मैदानामध्ये दाखल व्हायचे, कारण की यानंतर देखील मॅचेस आहेत. 52 धावेचं आव्हान दिलंय. 52. संपूर्ण कोकरूड संघ सध्या मैदानामध्ये दाखल होतोय. शिस्त आहे. मारुती चोरगे सर, आपण पाहिलं टेनिस क्रिकेटला 32 शिराच्या क्रिकेटला खूप चांगली शिस्त लागली आहे, कारण की गेले कित्येक वर्ष आपण पाहिली ही लाईनअप अशीच कोणतेही कुठेही जाऊ दे स्पर्धेसाठी तालुक्याचं नाव मोठं होतं, गावाचं नाव मोठं होतं. अगदी लाईनीमध्ये, सरळ लाईनीमध्ये सध्या मैदानामध्ये संघ दाखल झाला. आपण पाहिलं तर ज्या पद्धतीने अष्टविनायक स्पोर्ट्स कोकरूड संघ आदिवासी प्रीमियर लीग रायगडमध्ये संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वामध्ये पहिल्यांदा शिस्त आदिवासी प्रीमियर लीग मध्ये त्या आदिवासी टीमनं केली होती आणि तिथून ही शिस्त आपण पाहिली संपूर्ण नवी मुंबई महाराष्ट्रामध्ये पसरली गेली. बॅटिंगसाठी या दोन्ही बॅट्समन कॉमेंट्री बॉक्समध्ये माझ्यासोबत जोडले गेलेत. या सातारा टेनिस क्रिकेटचा मराठी भाषेमधला आणखीन एक गोड आवाज, अर्थातच शब्दाला शब्द जोडून कशा पद्धतीने शब्दांची ओळ तयार केली जाते. आणि सातारा टेनिस क्रिकेटमध्ये 32 शिरायापासून अगदी कराडपर्यंत, कराडच्या पुढे आपण पाहिलं तर साताऱ्यापर्यंत क्रिकेटच्या स्पर्धा ज्यांच्या माध्यमातून कव्हर केल्या जातात त्या मारुती चोरगे सर आमच्या सोबत जोडले गेलेत. वेलकम सर. बॅट्समन प्लीज मैदानामध्ये पोहोचा, प्लीज. चला प्लीज मैदानामध्ये चला. कदाचित सुजित शेवाळे रेडी होतोय म्हणजे तो दाखल होतोय, कारण की सुजित शेवाळे येस सुजित शेवाळे दाखल होतोय मैदानामध्ये. बॅट्समन झालेत मैदानामध्ये दाखल, महेश पाटील आणि सुजित पाटील. येस सर, ओव्हर टू यू. थँक्यू व्हेरी मच सर. ओम साई स्पोर्ट्स 32 शिरा आयोजित नाईट क्रिकेट स्पर्धेमध्ये आलेल्या सर्व खेळाडूंचं, मान्यवरांचं आणि सर्व क्रीडा रसिकांचं सहर्ष स्वागत. त्याचबरोबर व्हॉइस ऑफ द पश्चिम महाराष्ट्रातील एक गोड आवाज आमचे या ठिकाणी मित्र माननीय किरण मस्कर सर यांचं देखील शिरा नगरीमध्ये सहर्ष स्वागत. यानंतर 3 दिवसामध्ये किरण मस्कर सर यांच्या आवाजाने संपूर्ण शिराळा तालुका या ठिकाणी दुमदुमून जाईल आणि सरांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत. पूर्वार्ध झालाय, आपण जाऊया उत्तरार्धामध्ये, जिथे धावांचं आव्हान आहे ते 52 धावा. 52 धावांचं आव्हान घेऊन 2 सलामीवीर मैदानामध्ये उतरताना पाहायला मिळतात. स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतो तो कराड तालुक्यातील एक आयकॉन खेळाडू, यंगस्टर खेळाडू, आणि त्याच्यासोबत पाहायला मिळतो तो महेश पाटील. ग्रामीण भागातील हा खेळाडू, पाडेवाडी गावचा सुपुत्र, एक अष्टपैलू खेळाडू म्हणून नक्कीच या वर्षामध्ये अतिशय भन्नाट फॉर्ममध्ये असलेला हा महेश पाटील, आणि त्याच्यासोबत पाहायला मिळतो तो सुजित शेवाळे. येवती गावचा सुपुत्र, आमच्याच जवळील गाव आहे. आणि आज पाहिलं तर ग्रामीण भागातून या खेळाडूने क्रिकेटची सेवा सुरू केली आणि आज पाहिलं तर संपूर्ण महाराष्ट्र याच्या बॅटिंगचा या ठिकाणी दिवाण असताना पाहायला मिळतोय. अतिशय चांगली बॅटिंग, कष्ट, मेहनत आणि जिद्दीच्या जीवावरती आज या खेळाडूने प्रगती केलेली आहे आणि आज पाहिलं तर या टीममधून तो आयकॉन म्हणून खेळत असताना पाहायला मिळतोय. मालगाव स्पोर्ट्स आणि नवजीवन स्पोर्ट्स शिराळा दोन्ही कॅप्टन टॉस साठी बोथ दी कॅप्टन्स. मालगाव स्पोर्ट्स आणि नवजीवन स्पोर्ट्स शिराळा दोन्ही कॅप्टन टॉस साठी या. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती इरादे स्पष्ट करून आलेला पाहायला मिळतो सुजित शेवाळे. डाऊन दी ग्राउंड समोरच्या दिशेने मोठा स्ट्रोक सजवलेला होता आणि चेंडू पाहिलं तर आउटफील्डमध्ये या ठिकाणी झाडाला थटतोय. झाडाला थटल्यानंतर या ठिकाणी चेंडू अडवला जातोय. या चेंडूवरती एकच धाव आलेली आहे. नशिबाने या ठिकाणी वाचवले, नाही तर पहिल्या चेंडूवरती षटकार आला असता. पहिल्या चेंडूवरती त्यांनी क्लास दाखवले. दरम्यान जर झाडाला चेंडू अडला तर रनआउट आहे, याचे आपण नोंद घ्यायची आहे. ऑब्विसली रनआउट आहे. झाडाची काय चुकी त्याच्यामध्ये, किती आपण निसर्ग सांभाळणं 32 शिराया बाबू, आणि 32 शिरायामध्ये आपण पाहिलं तर वन विभाग चांगल्या पद्धतीने सांभाळला जातो. हिरवी झाडं चांगल्या पद्धतीने सांभाळली जातात, म्हणून मैदानामधली ही झाडं तशीच दिसणार तुम्हाला. क्रिकेटसाठी ही झाडं कधी बाजूला नाही. हो हलक्या त्यानं घेण्याचा प्रयत्न, डीप बॅकवर्ड स्क्वेअर रिजनला वेगानं जातोय. टप्पा 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 चौकार, 4 धावा. हीच खासियत आहे महेश पाटील याची. ग्रामीण भागातून या खेळाडूने क्रिकेटची सेवा चालू केलेली आहे आणि आज पाहिलं तर पाडीच्या या मैदानावरती तो नेहमी प्रॅक्टिस करत असतो. सर, आम्ही या खेळाडूला 2020 मॅचचे या ठिकाणी प्रॅक्टिस करत असतात आणि आज पाहिलं तर जी प्रॅक्टिस करताना जो सराव करतात त्या सरावाचा फायदा पहिल्याच चेंडूवरती महेश याला मिळत असताना पाहायला मिळतोय. थोडासा लेग स्टिकवरती चेंडू रिलीज केला होता, त्या चेंडूला दिशा दिली आणि चेंडू गेला तो स्क्वेअर लेग रिजनमध्ये, जमिनीला गुदगुल्या करत चौकार. काय बॅटिंग करतोय, जबरदस्त बॅटिंग महेश पाटील याची. मालगाव स्पोर्ट्स आणि नवजीवन स्पोर्ट्स शिराळा दोन्ही कॅप्टन या. ओहो, सुरेख फटका ड्राईव्ह केला, डीप एक्स्ट्रा कव्हर रिजनला वेगानं जातोय. डाऊन दी ग्राउंड, आणखीन एक चौकार येतोय. अप्रतिम. ज्या पद्धतीने तुम्ही उल्लेख केला महेश पाटील,
गावापासून एक गाव 11 खेळत असताना या खेळाडूचं क्रिकेट आज आपण पाहिलं तर शिराळ टेनिस क्रिकेटमध्ये आज या खेळाडूला खऱ्या अर्थानं रिस्पेक्टफुली नाव दिलं गेलंय. कारण की महेश पाटील आपण पाहिलं तर या खेळाडूनं शून्यातून स्वतःला निर्माण केला आणि आज ज्याचे फटके आपण पाहिले तर स्वतःच्या गावाची गुणवत्ता दाखवणारा खेळ महेश पाटीलचा आपण पाहिला. संघाची धावसंख्या 9, मालगाव स्पोर्ट्स आणि नवजीवन स्पोर्ट्स शिराळा दोन्ही कॅप्टन्स या. नक्कीच सर, या टीमचं महत्वाचं आणि एक चांगला फायटिंग स्कोर 52 धावसंख्येला जरूर बोलला जाईल. कारण की सध्या आपण पाहिलं तर युवराजची ज्या पद्धतीने गोलंदाजी राहिली आहे, ओहो सुरेख फटका. सुजित शेवाळे पहिल्या चेंडूपासून आक्रमण करतोय आणि आज तो सुजित शेवाळे ज्यानं कमी काळामध्ये आपल्या नावाच्या बाजूला गर्दी तयार केली. आज आपण पाहिलं तर सुजित अशी मॅच होती तर वाटा स्पोर्ट्सला आपण पाहिलं तर बाय दिली गेले कारण की गुडसिंगी स्पोर्ट्स आपण पाहिलं तर उपलब्ध नाहीये आणि खरं अर्थानं वेळेत आले नाहीये. एवढं मोठ्या आयोजनानं टीम वेळेमध्ये राहत नाही, खूप दुर्दैवाची गोष्ट आहे आणि वाईट वाटतं या गोष्टी बोलत असताना. कारण की ट्रॅफिक आहे, एनिथिंग तुम्ही लवकर निघा 4 तास आधी. या सगळ्या गोष्टी आपण इथेच नाही, रायगड कल्याण भिवंडी या गोष्टीमध्ये आपण पाहिलं तर आज विनंती केली जाते संघांना लवकर यासाठी आणि जे संघ उपलब्ध राहिले त्यांचा मी स्वागत करतो. वाटा स्पोर्ट्सला बाय भेटले, त्यांचा आनंद गगनात मावणार नाहीये. आता फुकट बाय भेटणं भाऊ खूप मोठी गोष्ट आहे. एवढ्या मोठ्या स्पर्धेला बाय भेटले. मुडशिंगी स्पोर्ट्स या संघाला आपण पाहिलं तर या स्पर्धेमधून बाद केलंय. मॅचच्या दिशेने जाऊया. संघाची धावसंख्या 20 धावसंख्या. नक्की सर, ज्याला क्रिकेटचं वेड आहे ना तो कुठून पण कुठंपर्यंत पण जाऊ शकतो. कारण आम्ही स्वतः या ठिकाणी आपल्या कराड गावातून जवळजवळ चिपळूणपर्यंत 2 व्हीलरवरून प्रवास केला आहे आणि सकाळी बरोबर 8 वाजता आम्ही त्या ठिकाणी पोहोचलेलो आहे. ज्याला नाद आहे, जो या ठिकाणी खेळायचं वेड आहे, तो 100% टायमिंगवरती या ठिकाणी हजर राहू शकतो. गोलंदाजीसाठी दाखल झालाय. गोलंदाज आपण पाहिलं तर आता त्याचा ओमकार. येस विकी दादा, टॉस जिंकलाय निर्णय. विकी बंधू, टॉस जिंकून थोड्या वेळामध्ये निर्णय कळवा. दरम्यान पहिल्या षटकाची समाप्ती झालेली आहे आणि पहिल्या षटकानंतर धावसंख्या झालेली आहे ते 20 धावा. आता पहिलं 30 यार्ड सर्कलच्या बाहेर 5 खेळाडू तैनात असतील, म्हणजेच त्याचप्रमाणे या ठिकाणी बॅटिंग करावी लागेल आणि दुसरं षटक घेऊन आलेला आहे तो पंचांच्या डाव्या बाजूने मारा करेल ओमकार. ओमकारचा सामना करतोय महेश पाटील. पहिला चेंडू लोवर फुल टॉस, त्याला दिशा दिली, त्याला फ्लिकचा स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा कोणताही प्रयत्न होणार नाहीये. सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळते, एक क्लासिकल क्रिकेट महेश याच्या बॅटमधून. अगदी. आणि मालगाव स्पोर्ट्स आपण पाहिलं तर उशिरा आला. 4 धावांची पॅनल्टी त्यांना दिली गेली आहे. थँक्यू. मॅचच्या दिशेने आपण जाऊयात. टीमची टोटल आहे 21 धावा. 21 धावसंख्या 21. सुजितच्या समोर आपण पाहिलं आयकॉन एकमेकांसमोर. शॉर्ट अंपुल करण्याचा प्रयत्न, चांगला चेंडू हाताला जातोय. अप्रतिम गोलंदाजी, चेंडू पडला, थोडासा कट होतोय, बॅट स्विंग अँड मिस, डॉट बॉल. अप्रतिम. सुजित सारख्या गोलंदाजी समोर आपण पाहिलं, फलंदाजी समोर ओमकार. सध्या आयकॉन, दोघे आयकॉन आहेत सर. दोन्ही फलंदाज, दोन्ही एक फलंदाज दुसरा गोलंदाज, दोघे आयकॉन आहेत आणि आयकॉन एकमेकांसमोर येतात तेव्हा अशीच मॅच बघायला भेटते. नक्कीच जबरदस्त बॅटल रंगलेला आपल्याला पाहायला मिळतोय. हा ओमकार कोल्हापूर जिल्ह्यातील एक नावाजलेला खेळाडू आहे. अष्टपैलू खेळाडू म्हणून आज या टीममधून आयकॉन म्हणून खेळत असताना पाहायला मिळते. समोर सुजित शेवाळे. हा देखील शॉर्ट बॉल, शॉर्ट अंबोलचा फटका. यावेळी नक्कीच सुजित थांबणार नाहीये. चेंडू फेकून दिलाय मिड विकेट रिजनच्या वरून. सुजित शेवाळेच्या बॅट मधून येतोय त्याचा स्ट्रोक दाखवणारा षटकार. डॉन म्हणतात, डॉन असं गाणं त्याचं अर्धानं जरूर आलं आणि सुजित शेवाळेला खरंच डॉन म्हणतात. कराड टेनिस क्रिकेटचा रन मशीन. खूप कमी काळामध्ये या खेळाडूनं स्वतःच्या बाजूला गर्दी तयार केली. याचे फॅन फॉलोवर हल्ली त्याच्या मैदानामध्ये गर्दी करतात. डाऊन टू अर्थ असा खेळाडू मात्र संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 27. मजा येणाऱ्या मॅचला. गोलंदाजाला सांगा, टीम गोलंदाजी करणाऱ्या टीमला जर अष्टविनायक स्पोर्ट्स कोकरूड संघाला विचारलं क्या चाहिए तुम्हें, सुजित पाहिजे आम्हाला. एकट्या सुजितच्या मागे आता 11 खेळाडू हात धुवून लागतील. कारण की सुजितला पकडला तर मॅच पकडली आणि सुजित थांबला तर मॅच बनली, हे सत्य आहे. नक्की सर, अतिशय जबरदस्त बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते आणि कॅल्क्युलेशन क्रिकेट. ज्यावेळी पाहिलं तर या अगोदरच्या चेंडूवरती थोडासा या ठिकाणी अडकताना पाहायला मिळाला, तर नंतर स्वतःला सांभाळलं, बॅकफुटवरती गेला आणि सुंदर स्ट्रोक षटकार. यावेळी पाहिलं तर अतिशय चांगला स्क्वेअर कटचा फटका सजवायचा होता, परंतु त्या ठिकाणी एकच धाव मिळेल. पाठीमागील क्षेत्र आहे ते संपूर्ण क्षेत्र घोषांकित क्षेत्र असल्यामुळे या चेंडूवरती फक्त एकच धाव मिळेल. ओमकार हुशार गोलंदाज आहे. हाफ ट्रॅकर बाहेर ठेवला, स्क्वेअर कट कर, एक धाव घे,
नॉन स्ट्राईकला ये. भाऊ सुजितला बाद नाही केलं तरी सुजितला नॉन स्ट्राईकला ठेवणं ही मोठी गोष्ट आहे. धावा थांबवायचे तर या गोष्टी कराव्या लागतील. मालगाव स्पोर्ट्स तुम्ही टॉस जिंकला. बंधू निर्णय आमच्यापर्यंत कळवायचा आहे. विकी दादा प्लीज निर्णय कळवा टॉस जिंकल्यानंतर. नक्कीच अतिशय चांगलं क्रिकेट पाहायला मिळतंय. एक चतुर गोलंदाज आहे ओमकार आणि आता स्ट्राईकवरती पाहायला मिळतोय तो महेश पाटील. पाडेवाडी गावचा हा सुपुत्र महेश पाटील आज या मोठ्या प्लॅटफॉर्मवरती नक्कीच बॅटिंग करताना पाहायला मिळतोय. ओव्हर पिच बॉल डाऊन डी ग्राउंड समोरच्या दिशेने एक क्रॅकिंग स्ट्रोक पाहायला मिळतोय, परंतु समोर या ठिकाणी प्रोटेक्शन आहे. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. पापा यांच्या मार्फत 29 धावसंख्या होते. दुसरं षटक प्रगतपदावरती चालू असताना धावसंख्या होते ती 29 धावा 29 रन्स. 13 चेंडू 23 धावा 23 धावा 13 चेंडू हे समीकरण आहे. टॉस जिंकला मालगाव स्पोर्ट्सनं. दे वॉन्ट टू टॉस इलेक्टेड टू बॉल फर्स्ट. बॅटिंगसाठी आमंत्रण केलं नवजीवन स्पोर्ट्स शिराळा संघाला. ती कहाणी यानंतरची. अभीची कहाणी थोडी बाकी आहे. पिक्चर बहुत बाकी है मेरे दोस्त. 13-23 सुरेख फटका उचलून केलाय. काय बोलाल मारुती या फटक्याबद्दल? जबरदस्त स्ट्रोक. पहावा आणि पाहतच राहावा. या स्ट्रोकला या ठिकाणी शब्दच नाहीये. बॅकफुट वरती गेला आणि या ठिकाणी चेंडू फेकून दिला. अतिशय जबरदस्त देखना स्ट्रोक. वाऱ्याच्या दिशेने हा स्ट्रोक सजवलाय. महेश पाटील याच्या बॅटमधून पाटलांचा तडाखा दाखवणारा षटकार. सुजित शेवाळेच्या या फटक्याचं कौतुक आयोजकांनी केलंय. स्वतःहून त्यांनी या फटक्यासाठी टाळ्या वाजवला. का नाही? स्क्वेअर कट जागेवरून उभे राहून मनगटातील ताकद मनगट स्विंग केला आणि तदनंतर हा स्क्वेअर ड्राईव्ह 6 धाब्यासाठी बॅकवर्ड स्क्वेअर एक रिझनला निघून गेला. अप्रतिम बॅटिंग. येणारे 12 चेंडू 17 धावा 17 धावा 12 चेंडू 3 षटका 12 चेंडू 5 चौकार 12 चेंडू. मॅच राहिले फक्त 3 चेंडू आणि 5 चेंडूची. कारण की या मॅच मध्ये वशिमला कमबॅक करावाच लागेल, अन्यथा मॅच मुठ्ठीमध्ये होती. मिठ्ठीमध्ये जाण्यासाठी वेळ लागणार नाही. नक्कीच मॅच बनवली आहे सर सुजित शेवाळे यांनी आणि त्याला त्याची चांगली साथ देत असताना पाहायला मिळतोय महेश पाटील. आणि दोन खेळाडूंच्या मध्ये अतिशय चांगली पार्टनरशिप बिल्ड झाली आहे आणि एक चांगली पार्टनरशिप कशी असावी याचं उत्तम उदाहरण त्यांनी दाखवलंय. वसीम आलाय तिसरं षटक घेऊन. अतिशय चांगला चेंडू. यावेळी पाहिलं तर लेफ्ट आर्म ओव्हर दी विकेट चेंडू पडल्यानंतर थोडासा राईट झाला, काटा बदलला, चेंडू निघून जाता विकेट किपरच्या हातामध्ये. कोणतीही धाव या चेंडूवरती येणार नाहीये. वसीम मुलाने याचं सांगायचं झालं तर अमीर भैया मुलाने यांचा सुपुत्र आहे. कोल्हापूरमध्ये तो सराव करतो. लेदर क्रिकेटचा दांडगा अनुभवी त्याला आहे आणि सध्या आपण पाहिलं तर जबाबदारी त्याच्या खांद्यावरती. जबाबदारी जेव्हा खांद्यावरती येते तेव्हा वय पाहिलं जात नाही. खांदे मजबूत असणं गरजेचं आहे. यावेळी आपण पाहिलं तर महेश पाटील शॉर्ट आर्मफुल पॉवरफुल युजफुल केअरफुल वंडरफुल चेंडू गुल. 6 धावा षटकार. नक्कीच महेश पाटील याला असले चेंडू नक्कीच आपण रिलीज करू शकत नाही, कारण महेश पाहिलं तर गेली 3 महिने या स्पर्धेचा सराव करतोय आणि आपल्या मैदानावरती त्यांनी दिवसा घाम का गाळलाय याचं उत्तम उदाहरण तो ओम साई स्पोर्ट्सच्या या मैदानावरती दाखवताना पाहायला मिळेल. जबरदस्त बॅटिंग. यावेळी केली सुरेख फटका. बराच वेळ हवेमध्ये. चेंडू अगदी कॅच साठी नाही प्रयत्न, कारण की प्रेक्षक फिल्डर बनला प्रेक्षक. आता येणारे तब्बल चेंडू आपण पाहिले तर बाकी 9 चेंडू आणि फक्त विजयासाठी 5 धावेची गरज. 9 चेंडू 5 धावा 9 चेंडू. सिमेंट विकेटचा बादशाह आहे महेश पाटील. नेहमीच तो सिमेंट विकेटवर प्रॅक्टिस करतो आणि त्याचा फायदा आज या मॅच मध्ये त्याला होत असताना पाहायला मिळते. वसीम याच्यावरती हल्ले चढवले जातात. यावेळी पाहिलं तर खोलवर डब्याचा चेंडू बॅटची बाहेरची कडा घेतली आणि चेंडू डिक्लेरेशन झोन मध्ये ट्रॅव्हल झाला. 1 धाव या चेंडूवरती ऍड झाली. एक गोष्ट चांगली आहे, डिक्लेअर केल्यानंतर स्ट्राईक रोटेट होते. ही गोष्ट खूप चांगली आहे. त्याने गेमही बनतो, गेमही खऱ्या अर्थानं बनवता येतो. कारण की याआधी डिक्लेअर केल्यानंतर फलंदाज तिथेच उभे राहतात. आजही म्हणजे मुंबईसारख्या क्रिकेटमध्ये डिक्लेअर मध्ये गेल्यानंतर खेळाडू तिथेच उभे राहतात. मात्र डिक्लेअर मध्ये गेल्यानंतर स्ट्राईक रोटेट कुछ तो नया आहे, अच्छा आहे. त्याचमुळे सर म्हटलं जातं ना की नाद निराळा आणि 32 शिराळा. इथे सर्व वेगळं असतं. तुम्हाला देखील माहिती आहे, तुम्ही 2 वर्ष या ठिकाणी 32 शिराळा येथे येतात. तुमचे देखील अनेक फॅन फॉलोअर्स या ठिकाणी जुळले गेलेले आहेत आणि तुमचं आणि 32 शिराळा तालुक्याचं एक वेगळी नाळ निर्माण होईल. कारण याच गावाने मला या ठिकाणी भरपूर जिवलग मित्र दिलेले आहेत आणि या जर तुमची मैत्री झाली तर तुम्हाला शेवटपर्यंत सोडणार नाहीत. अगदी सहमत आहे तुझ्या मताशी. ओहो यावेळी देखील चेंडू चांगल्या पद्धतीने हाताळला गेला. लेग बाईच्या स्वरूपामध्ये 1 धाव येते. जिथे आपण पाहिलं तर 6 चेंडू मध्ये आता विजयासाठी फक्त गरज आहे 2 धावेची. मैं आया नहीं, मेरे को लाया गया है.
कारण की मी आलो नाही, मला आणलं गेलंय आणि मला माहित होतं मी जर नाही आलो तिथून उचलणार. कारण की 3 दिवस जो व्हिडिओ कॉल करून प्रतीकनं जो त्रास दिलाय त्या त्रासापोटी मी करायला. आणि खरं तर विजय भाऊंचा शब्द आम्ही कधी पाडून देत नाही, कारण की विजय भाऊ आपण पहिले तर ज्या पद्धतीने शब्द दिला, मागच्या वेळी शब्द दिला होता नाईटला जरूर उपस्थित राहणार आणि आता 3 दिवस मजा करणार, एन्जॉय करणार. आणि 3 दिवस या स्पर्धेला खऱ्या अर्थानं 4 चांद जरूर लागतील, कारण की सगळे ऑल इंडिया आयकॉन, ऑल महाराष्ट्र आयकॉन या स्पर्धेमध्ये खेळताना दिसतील. 32ऱ्याचे क्रिकेट, चांगलं क्रिकेट तुम्हाला बघायला भेटेल, कारण 22वी स्पर्धा, 22वं वर्ष या स्पर्धेचं जरूर आहे. येणारे 6 चेंडू आणि तब्बल 2 धावेची गरज. नक्कीच 6 चेंडूमध्ये 2 धावेची आवश्यकता असताना महत्त्वपूर्ण षटक घेऊन आले तो अनिरुद्ध माने. त्याचा सामना करतोय सुजित शेवाळे आणि या ठिकाणी मॅच फिनिश केली आहे. चेंडू फेकून दिलाय, शॉर्ट ऑन पुलचा फटका आणि या चेंडूवरती आलाय षटकार सुजित शेवाळे याच्या बॅटमधून आणि मॅच फिनिश. MSD स्टाईल सामना संपवलाय सुजित शेवाळे याने आणि जबरदस्त बॅटिंग त्यांनी दाखवून दिलं. या टीममधून मी आयकॉन काय आलोय आणि आयकॉनची धुरा यशस्वीपणे त्यांनी सांभाळली आहे. पुण्यावरून मॅच पाहत आहेत आमचे राहुलदादा पाटील आणि राहुलदादा पाटील यांनी लगेच फोन केला आणि सांगितलं सुजित शेवाळे, महेश पाटील 1100 रुपये दोघांसाठी. राहुल पाटील पुणे यांच्याकडून थँक्यू सो मच. टीम लाईनअप करून मैदानामध्ये जात जा, कारण की स्पर्धेचा काही नियम आहे. थँक्यू सो मच. आता छान दिसते टीम. थँक्यू थँक्यू. मॅचचा मॅन ऑफ द मॅच अर्थातच